मित्र हो, गल्लीचे दिल्ली एकच अवस्था. सत्ता आली हाता, गोरगरिबाला देती लाता आणि सत्ता जाती आपल्या माता. नेमकं असं चित्र सध्या आहे. पहा काय म्हणतात स्टँडिंग समितीचे चेअरमन. मी आज सकाळी महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार जे नागरिकांना पिवळं पाणी येतंय अशी जी काही ओरड होती त्याबद्दल मी प्रभाग 9 मध्ये स्वतः भेट दिली. त्या ठिकाणी बघितल्यानंतर पाणी पुरवठा विभागाशी चर्चा केली आणि टेक्निशियनशी चर्चा केल्यानंतर जे पाण्याची खाली गेलेली पातळी आहे धरणातील आणि पाण्यात विरघळणारं जे ऑक्सिजन आहे त्याच्या कमीमुळे पाण्याचा रंग पिवळसर येतो, पण ते पाणी पिण्यायोग्य आहे. प्रयोगशाळेचे रिपोर्ट तसे आहेत. पण येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण मुंबई, पुणे, नांदेड इथून टेक्निशियन आपण पाचारण केलेले आहेत. ते आपल्याला येत्या 2-3 दिवसामध्ये त्यावर प्रक्रिया करून पाणी अगदी स्वच्छ पांढरं देण्याचा प्रयत्न करतील. काय नागरिकांना आव्हान असतं? नाही, हे पाणी पिण्यायोग्य आहे. प्रयोगशाळेचे रिपोर्ट आहेत. पिवळसर जरी रंग असला ती प्रक्रिया नैसर्गिक आहे, त्यामुळं पाणी पिण्यायोग्य आहे. त्यामुळं पाणी आपण वापरू शकता, पिऊ शकता. हे आवाहन मी जनतेला करतो. ऐकलात ना, ज्या पद्धतीनं एखादं ध्रुवपद म्हणून लोक बोलतात तशा पद्धतीनं स्थायी समितीच्या चेअरमननी माजी पालकमंत्र्याचं नाव घेऊन जे बोलले. मित्र हो, जेव्हा अगोदर भाजपची सत्ता होती किंवा काही वेळा प्रशासकीय सत्ता होती आणि पिवळं पाणी आलं त्यावेळा मोहाळ उठलं होतं. पण आता मात्र ऐका, मोर्चा निघाला होता भाजपचा. पहा, देवीदासराव काळे, कवेकर तसेच भाजपच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता. निश्चित दीनदयाळ जे अभियान आहे ते राबवलं का नाही ते आता कागदी मेळ असा आहे किंवा कर्मचाऱ्याला घेऊनच पक्ष चालवला असेल. आम्ही त्याचं राजकारण करणार नाही, पण पाणी प्रश्न हा गंभीर आहे. आणि एवढंच नाही तर स्थायी समितीच्या सभापतींनी सांगितलं पाण्याचा रंग बदलणार, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून शास्त्रज्ञ येणार. तर मित्र हो, पाणी हा प्रश्न गंभीर आहे. मध्यंतरी लोक म्हणायचे 3रं युद्ध हे होईल जगात ते पाण्यासाठी होईल. आता भीषण पाणी टंचाईला आपल्याला यावर्षी सामोरं जावं लागणार आहे. आणि पाण्याबद्दल कुणी म्हणतंय पाण्यात बेशर्म जास्त असल्यामुळं झाडं कदाचित पिवळं पाणी येतंय, कदाचित वनस्पतीमुळं येतंय. पण खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे की स्थायी समितीचे सभापती जे बोलले की म्हणजे ते काहीच नाही, रंग असा झाला तसा झाला. असं नसतंय हो साहेब. लोकाला पाणी प्रश्नावर गांभीर्यानं जगा, वागा. या बोटाचा तुका त्या बोटावर करणं सोपं असतं. आणि भाजपनं सुद्धा या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं. उगा मोर्चा काढला, आंदोलन केलं आणि दुसरेच विषय मध्ये खुपसले. मोर्चा पिवळ्या पाण्यासाठी का मोर्चा आणखीन काही आपले शासकीय कामं रोखू नये ह्यासाठी? जे लातूर है, पब्लिक है, सब जानती है. तुम्ही तुमच्या हातानं, तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं, तुम्ही तुमच्या सुंदर नियोजनामुळं, अहो काही प्रभागामध्ये तर पदाधिकारी नाहीत, पदाधिकारी हुडकावे लागले. आपल्या शाळेतले, आपल्याच कॉलेजमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकलेला आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लोक खाजगी पायमध्ये म्हणतात अर्चना पाटील सावधान, लातूरमध्ये भाजप संपवण्याचं षडयंत्र भाजपच करत आहे. आम्ही म्हणणार नाही करत आहे का ब करत आहे. वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या संकल्पना, सहकुटुंब, सहपरिवार आत्मनिर्भर करूया. अरे काय येड्याचा बाजार, उगा वरून आणायचं CSR आणि इकडं भरायची ठराविक लोकांची गार.
हे कंपनी ते कंपनी ते कंपनी, क्रिएटिव्ह नॉन क्रिएटिव्ह माणसं जेव्हा क्रिएटिव्हचं सोंग आणि ढोंग करतात तेव्हा मात्र पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये पाणी प्रश्नाचा छडा हा प्रामाणिकपणे लावला पाहिजे. भाजपनंही याच्यामध्ये राजकारण करू नये, काँग्रेसनंही याच्यामध्ये राजकारण करू नये. सत्य आणि आज योगायोगानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. समता, बंधुत्व, न्याय हा जो विचार दिला तो विचार घेऊन चालत असताना आपण हेही पाहणं गरजेचं आहे की आज आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. लोकांना दररोज पाणी देणं शक्य नाही. दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेनं हेही पाहणं गरजेचं आहे. मिस्टर स्थायी समिती चेअरमन, काल परवा मी फेसबुकवर पाहिलं परिसर अभियांत्रिक कार्यालयातील त्या ठिकाणची जी पाण्याची टाकी आहे तिथं जायच्या सिमेंटच्या पायऱ्या पडलेल्या आहेत. त्या टाकी कधी धुतली जात नाही, स्वच्छता केली जात नाही. किंबहुना मध्ये मध्ये आमच्या बारकेपणी गांधी चौकातली पाण्याची टाकी साफसफाई केली जायची. मी सांगतो अनेक पाण्याच्या टाक्यामध्ये कचरा, पाली, अमक तमक सापडतात. तर एका बाजूला पिवळ्या पाण्याबरोबर लातूर मधल्या पाण्याच्या टाक्या सुद्धा 2-4 महिन्यानं, 6 महिन्यानं, वर्षानं धुतल्या जाव्या. हे सुद्धा महानगरपालिकेनं घेणं पाहणं गरजेचं आहे. अमित देशमुख यांना या विषयात काय वेळ मिळणार नाही, त्यांच्याकडून अपेक्षाही नाहीत, कारण ते आपल्या वडिलाच्याच नावाचा रस्ता जिथं करू शकत नाहीत तिथं लोकांचे मूलभूत गरजाचं त्यांचं देणं घेणं काय. तुमच्या मतभेदामुळं हे सगळं समीकरण घडलेलं आहे. तर मित्र हो, पाणी प्रश्नाचा विचार करत असताना पिवळं पाणी हे कशामुळं येतंय याचाही शास्त्रशुद्ध विचार व्हावा. खरंच म्हणजे काही चुकीचं आहे का, आरोग्याशी खेळ आहे का, कारण आम्ही काही त्यातले तज्ज्ञ नाहीत. पण एकंदरीत पाणी प्रश्न हा गंभीर आहे आणि त्याचा विचार केला जावा. पाणी प्रश्नावरून लातूरकरांच्या जीवनाशी खेळ खेळणं बंद करावं. मित्र हो, मराठवाडा नेता शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.